एक मोठा नारळ आणि तोतापुरी कैरी काय बरं असेल, तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना. तर आज आपल्याला खोबऱ्याची आणि कैरीची मस्त अशी चटकदार चटणी बनवायची आहे आणि खास करून ही आहोंच्या आवडीची आहे. आणि ही चटणी खूप म्हणजे खूप स्पेशल आहे आणि त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही पाहायला विसरू नका. अत्यंत सोपी पद्धत आणि अजिबात याला फोडणी वगैरे काहीच घालायची गरज नाही. ही चटणी ताटामध्ये असली की 2 घास जास्तच जातात. अगदी रोजच्या जेवणामध्ये लोणचं किंवा खरडा असतोच, पण ही चटणी केली की जेवणाची लज्जतच वाढते. अगदी सिंपल पद्धत आहे पण चवीला एक नंबर. ही चटणी रोजच्या जेवणामध्ये, ताटामध्ये, नाश्त्यासाठी गरम पुरी, पराठे, चपाती, भाकरी किंवा नाश्त्याचे इतर प्रकार, इडली, डोसा, आंबोळी, उत्तप्पा, थालीपीठ अगदी सगळ्यासाठी ऑलराऊंडर आहे. तर चटणी करण्यासाठी इथे मी एक मोठा गुहागरी नारळ घेतलेला आहे. नारळ खूप मोठा आहे बरं का, त्यासाठी मी इथे अर्धा भागच घेणार आहे. म्हणजेच नारळाची 1 वाटी घेणार आहे. त्याचबरोबर यातली अर्धी कैरी घेणार आहे. जर तुम्हाला खोबरं आणि कैरीची चटणी जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही करू शकता. अर्धा भाग मी आता खिसून घेणार आहे खिसणीने. हा जरी अर्धा भाग असला तरीही एका नारळापेक्षा जास्त वाटतोय मला, कारण नारळ खूप मोठा आहे. यातील 1 वाटी खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं खोबरं मी घातलेलं आहे. त्याचबरोबर कैरीच्या फोडी करून घेतल्या मोठ्या मोठ्या पातळ. अर्ध्या कैरीची मी केलेली आहेत, अर्धी कैरी मी तशीच ठेवून दिली. ही तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, गोडसरच आहे ही कैरी. त्याचबरोबर खोबरं ही खूप गोड आहे बरं का. आधी हे मिक्सरला छान असं सगळं फिरवून घेत आहे. थोडंसं पाणी घालून हे सगळं छान फिरवून घेतलं. कमीत कमी पाण्याचा वापर करा. चटणी आपल्याला घट्टसरच अशी बनवायची आहे. छान असं बारीक झालेले आहे. एक आता हे भांड्यात मी काढून घेत आहे. तर एवढंच बस आहे, हे जास्त फिरवायची गरज नाही. खोबरं आपण किसून घेतलं होतं त्यामुळे छान बारीक झालं आहे. कैरी ही छान मिक्स झाली आहे त्यामध्ये. आता हे सगळं एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि मग बाकीची पुढची तयारी. खरं तर एकाच भांड्यात झालं असतं, पण हे थोडंसं भांडं छोटं आहे. काहीच हरकत नाही, पुढे काय करायचं मी दाखवणारच आहे. तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही एकत्र सगळं केलं तरी चालेल, म्हणजे कसं सगळं एकदाच बारीक होईल. मिक्सर जारमध्ये भरपूर लसूण घालायचं आहे. जवळपास इथं 15 ते 20 पाकळ्या लसूण घातला. भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर. हवा असल्यास तुम्ही इथे कढीपत्ताही घालू शकता. कढीपत्त्याचा फ्लेवर नाही आवडत त्यामुळे मी नाही घालत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. एक अर्धा ते 1 इंच आलं तुमच्या आवडीनुसार. आलं तुम्हाला घालायचं नसेल तर नका घालू, जर आवडत असेल तर घाला. तिखट मिरच्या आहेत 2-3 मी मिरच्या अशा मोडून घातलेल्या आहेत. इथे मिरची तुम्हाला तिखट किती कमी जास्त आवडते त्याप्रमाणे घालू शकता. त्याचबरोबर इथे 2 मोठे चमचे जिरे घातलेले आहेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. इथं पाण्याचा वापर न करता बारीक केलेल्या कैरी आणि खोबऱ्याची चटणी घालून आता परत एकदा फिरवून घेतलं. जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासत असेल तर अगदी थोडंसं पाणी घालू शकता. जिरे मात्र 2 चमचे भरून घालायचे आहेत. जिऱ्याने खूप छान चटणीला फ्लेवर येतो आणि या चटणीला आपल्याला फोडणी अजिबात घालायची नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. मी फोडणी घालत नाही. त्याच्याऐवजी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. नेहमी तुम्ही ही चटणी बनवत असाल तुमच्या पद्धतीने, पण ही एक पद्धत वापरून तुम्ही एकदा खोबरं आणि या कैरीची चटणी बनवून तरी पहा. ताटाची शोभाही वाढेल आणि तोंडाची चवही. आणि 2 घास जास्त खातील, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. आता काय करायचं, हे आता मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं मिश्रण आहे, म्हणजेच ह्या दोन्ही चटण्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता फक्त आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं पाणी, म्हणजे अर्धा पेला पाणी मी घालणार आहे. हेही मिक्सरच्या भांड्याला थोडीफार चटणी लागली आहे त्यातच घालून मी मस्त असं मिक्स करून यामध्ये घातलं आणि ही चटणी आता छान अशी एकत्र व्यवस्थित एकजीव करून घेतली. तुमच्याकडे जर भांडं मोठं असेल तर तुम्ही एकाच भांड्यामध्ये करू शकता. असं एकत्रच ते मस्त मिक्स आणि बारीक होईल. माझं जरा भांडं छोटं होतं आणि खोबरं भरपूर होतं त्यामुळे मी असं केलं आहे. अगदी 5च मिनिटात ही चटणी तयार होते. आता मी तुम्हाला मगाशी बोलले होते आपल्याला फोडणी नाही घालायचं. यात काय घालायचं ते आता मी तुम्हाला दाखवणारच आहे. यामध्ये 1 मोठा चमचा मी खरडा घातलेला आहे. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचा ठेचा करून घातलेला आहे. खरं तर आधीच ठेचा मी केलेला होता तोच मी घातलेला आहे. हवं तर तुम्ही करू शकता किंवा फक्त 1 चमचा तेलामध्ये तुमच्या तिखटाप्रमाणे बारीक चिरलेली मिरची, 4-5 पाकळ्या लसूण आणि थोडंसं जिरं ठेचून परतून घेऊ शकता. मग यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्या किंवा तुम्हाला तुमच्या आवडेल त्या पद्धतीने याला फोडणीही घालू शकता. पण मी सांगते म्हणून माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही मस्त अशी चटपटीत चटणी करूनच पहा. आणि हो, चटणी आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. रेसिपी शेअर करा. धन्यवाद.